तर इमेज वरून आपल्याला क्लिअर होत असेल मदर नेचर आणि मग या पृथ्वीवर खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि यस, बायोलॉजी म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर हे सगळे ऑर्गॅनिझम, वेगवेगळे ऑर्गॅनिझम या ठिकाणी काय करायचे, स्टडी करायचे. इन्सेक्ट आहे, अॅनिमल्स है ना, मंकीज, एलिफंट, जिराफ, झेब्रा, है ना, प्लांट्स, अँड देन ब्युटिफुल नेचर, डिफरंट डिफरंट अॅनिमल्स आपल्याला सगळे स्टडी करायचे. आता एक एक अॅनिमल जर आपण स्टडी करायला जाऊ तर आपली लाईफ संपून जाईल, पण स्टडी काही संपणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, तर यांचं ग्रुपिंग करू. यस, यांचं क्लासिफिकेशन करू. आणि मग एक ग्रुप है ना या ठिकाणी काय करणार आहे, स्टडी करणार डिटेलमध्ये. तर शॉर्ट मध्ये एका चॅप्टर मध्ये है ना आपण ऑलमोस्ट सगळे ऑर्गॅनिझम, अॅनिमल्स या ठिकाणी स्टडी करणार आहे. आणि ही जी आयडिया आहे सगळ्यात पहिले कोणाची होती, सगळ्यात पहिले ही कोणाची होती, यस द फादर, फादर ऑफ, त्याला काय यस, है ना, द फादर ऑफ बायो कोण आहे, यस या ठिकाणी इज अरिस्टॉटल. तर सगळ्यात पहिले जो कन्सेप्ट आहे तो कोणी दिला, यस या ठिकाणी अरिस्टॉटलने. अरिस्टॉटलने सांगितलं, यस सगळ्यात पहिले काय सांगितलं, की क्लासिफिकेशन केलं गेलं पाहिजे. यस, ऑर्गॅनिझमचं है ना या ठिकाणी काय केलं पाहिजे, क्लासिफिकेशन केलं पाहिजे. आणि मग त्याने प्लांटला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं. कोणते कोणते 3 पार्ट होते प्लांटचे, यस, ट्रीज, ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स. बरोबर. आणि यस आपल्याला माहिती आहे हर्ब्स म्हणजे स्मॉल, सगळ्यात छोटे छोटे प्लांट है ना. यस, नंतर हर्ब्स म्हणजे मीडियम, श्रब्स म्हणजे मीडियम साईज, आणि ट्रीज म्हणजे लार्ज प्लांट. तर असं त्याने या ठिकाणी ग्रुपिंग केलं है ना या ठिकाणी 3 कॅटेगरीमध्ये. नाव नेक्स्ट नेक्स्ट आपण या ठिकाणी बघतोय, यस हिअर वी कॅन से अॅनिमल्स. अॅनिमल्सला आपण त्याने ग्रुपिंग केलं. अॅनिमल्सला ग्रुपिंग केलं 2 टाईप मध्ये. एक कोणता आहे, यस हिअर वी कॅन से आपण म्हणणार आहे दॅट इज रेड ब्लड सेल, आणि दुसरा कोणता आहे, विदाउट रेड ब्लड है ना, विदाउट रेड ब्लड. तर यस आपण या ठिकाणी बघतोय रेड ब्लड. रेड ब्लड मध्ये मॅमल्स आहे, लिझार्ड आहे, बर्ड आहे, फिश आहे. आणि नो रेड ब्लड, नो रेड ब्लड मध्ये कोण आहे, तर 2 कॅटेगरी आहे, हार्ड बॉडी अँड देन सॉफ्ट बॉडी. हार्ड बॉडीचं एक्झाम्पल आहे इन्सेक्ट, हार्ड बॉडीचं एक्झाम्पल आहे इन्सेक्ट है ना. आणि सॉफ्ट बॉडी, सॉफ्ट बॉडी मध्ये परत 2 कॅटेगरी आहे, शेल, नो शेल है ना. शेल असते, कवरिंग असते बॉडीवर, सरफेसवर, शेलफिश, आणि कोणतेही कवरिंग नाहीये, नो शेल, दॅट इज जेलीफिश है ना, जेली चिपचिपा आहे. बरोबर. तर अशा प्रकारे त्याने काय केलं, क्लासिफिकेशन केलं. हे खूप प्रिलिमिनरी, खूप आधीचं क्लासिफिकेशन होतं, आज आपण हे फॉलो करत नाही. याच्यानंतर है ना, यस या ठिकाणी क्रेडिट गोज टू अनदर सायंटिस्ट, यस कॅरोलस लिनियस. कॅरोलस लिनियसने पण क्लासिफाय केलं. आणि कॅरोलस लिनियसने है ना केव्हा क्लासिफाय केलं होतं, तर 1758. कधी, 1758 मध्ये. 1758 मध्ये त्याने क्लासिफाय केलं है ना. यस या ठिकाणी 2 किंगडम मध्ये, एक आहे किंगडम प्लांटे, एक आहे किंगडम अॅनिमलिया. सो एक आहे किंगडम प्लांटे, एक आहे किंगडम अॅनिमलिया है ना. आणि यस या ठिकाणी एक सायंटिफिक वे मध्ये त्याने काय केलं, क्लासिफिकेशन केलं. पण याच्यात काही ड्रॉबॅक्स होते. काल आपण बघितलं कोणते ड्रॉबॅक्स होते. तर पहिला, यस त्याने काय केलं है ना या ठिकाणी, यस सगळे अॅनिमल तर एका किंगडम मध्ये टाकले, ते ठीक होतं. पण नंतर प्लांट्स, सगळे प्लांट्स, त्याच्यानंतर यस या ठिकाणी है ना जेवढे पण मायक्रोब्स आहेत तर सगळे एका किंगडम मध्ये टाकले त्याने. आणि त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम झाला, एक ना ऍटलिस्ट 3 प्रॉब्लेम होते. पहिला प्रॉब्लेम काय, तर प्रोकॅरियोट्स अँड देन युकॅरियोट्स. बरोबर, हे दोन्ही पण एका या ठिकाणी काय झाले, किंगडम मध्ये आले. हा पहिला ड्रॉबॅक होता. मी काल सांगितलं होतं, तुम्हाला लिहून दिलं होतं प्रोकॅरियोट म्हणजे काय, कोण सांगेल. काय लिहून दिलं होतं, प्रोकॅरियोट डॅश, त्याचा मिनिंग काय लिहिला होता, विदाउट न्यूक्लियस. अशा सेल ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये त्यांना काय म्हणतो आपण, प्रोकॅरियोट. आणि ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे त्यांना काय म्हणतो आपण, युकॅरियोट. क्लिअर आहे सगळ्यांना. तर किंगडम एकच आहे, किंगडम प्लांट आहे, त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट पण आहे, त्याच्यामध्ये युकॅरियोट पण आहे. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून त्याने काय केलं, प्रोकॅरियोट या ठिकाणी यस रॉबर्ट विटॅकरने याच्यातून काढले आणि एक सेपरेट किंगडम बनवलं. कोणतं किंगडम बनवलं, किंगडम मोनेरा. आज आपण स्टडी करणार आहे किंगडम मोनेरा. त्याच्यामध्ये कोण आहे, सगळे प्रोकॅरियोट, असे सेल्स ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये, नॉट वेल डेव्हलप. क्लिअर. तर हा प्रॉब्लेम विटॅकरने सॉल्व्ह केला. पण हा प्रॉब्लेम होता. दुसरा प्रॉब्लेम काय होता, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. यस या ठिकाणी काय होते, एका किंगडम मध्ये होते, किंगडम प्लांटेमध्ये होते. तर त्याने काय केलं होतं, यस मोनेरा बनवला. पण तरी सुद्धा है ना युनिसेल्युलर, असे युनिसेल्युलर जे यू कॅरियोट होते, सिंगल सेल वाले, पण त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे ना, यू कॅरियोट सिंगल सेल वाले, आणि मग मल्टी सेल्युलर एकाच याच्यामध्ये होते. मग त्याने काय केलं, यस युनिसेल्युलर काढ. कोणते, प्रोकॅरियोट तर आधीच काढून घेतले होते, आता कोणते, यू कॅरियोट. तर युनिसेल्युलर यू कॅरियोट काढले आणि त्यांचा एक वेगळा किंगडम बनवला. कोणता किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा. समजतंय. बरोबर. पण 2 किंगडम मध्ये हा ड्रॉबॅक होता,
तर मग तो सॉल्व्ह केला रॉबर्ट विटॅकरने आणि त्याच्यामुळे हा सेकंड प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर आता सगळे सेपरेट सेपरेट. त्याच्यानंतर यस आपण बघतोय अजून एक प्रॉब्लेम होता काय, तर हेट्रोट्रॉपिक फंगाय आणि ऑटोट्रॉपिक ग्रीन प्लांट एकाच किंगडम मध्ये होते. मग त्याने हेट्रोट्रॉपिक फंगाय बाजूला काढले अजून रॉबर्ट विटॅकरने आणि एक पाचवा किंगडम बनला. कोणता बनला? यस या ठिकाणी कोणता बनला? किंगडम फंगाय. समजतं सर्वांना? तर टोटल 5 किंगडम कोणते झाले? मग टोटल 5 किंगडम कोणते झाले? तर आपण बघतोय किंगडम मोनेरा. याच्यामध्ये कोण असतील तुम्ही सांगा? सगळे प्रोकॅरियोट्स. नंतर किंगडम प्रोटिस्टा कोण असतील याच्यामध्ये तुम्ही सांगा? युकॅरियोट बट युनिसेल्युलर. युनिसेल्युलर इकडे इकडे लक्ष दे. युनिसेल्युलर युकॅरियोट समजतंय? सिंगल सेल वाले पण त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे असे ऑर्गॅनिझम. नंतर किंगडम फंगाय सगळे फंगस, किंगडम प्लांट आहे सगळे प्लांट आहे, किंगडम अॅनिमल या सगळ्या. आणि आज सुद्धा यस आपण ही है ना 5 किंगडम सिस्टीम स्टडी करतो जी की दिली होती ओरिजिनली रॉबर्ट विटॅकरने कधी 1969. तरी फॉलो करतोय आपण. मग आता आपल्याला काय करायचं? आपल्याला काय करायचंय की किंगडम स्टडी करायचंय. किंगडम मोनेरा बरोबर, नंतर किंगडम प्रोटिस्टा, नंतर किंगडम फंगाय, नंतर किंगडम प्लांटे, नंतर किंगडम अॅनिमलिया. हे 5 किंगडम स्टडी करायचे. त्यातल्या त्यात है ना किंगडम प्लांट सेपरेट चॅप्टर आहे, किंगडम अॅनिमलिया सेपरेट चॅप्टर आहे. तुम्हाला 9th मध्ये होता किंगडम प्लांट आहे, प्लांट किंगडम है ना. 9वीच्या बुक मध्ये 6वा चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, तो कोणता होता तुमचा? यस किंगडम प्लांट आहे. तर आता एक थर्ड चॅप्टर आहे तुमचा सेपरेट चॅप्टर आहे किंगडम प्लांट आहे. अजून यस 10वी मध्ये होता तुम्हाला अॅनिमल क्लासिफिकेशन. बरोबर, दॅट इज हिअर वी कॅन से किंगडम अॅनिमलिया. बरोबर, हा पण सेपरेट चॅप्टर आहे, 4था चॅप्टर आहे 11वीला. बरोबर, यस या ठिकाणी किंगडम अॅनिमलिया. म्हणजे उरलं काय या चॅप्टर मध्ये? आपल्याला काय स्टडी करायचंय या चॅप्टर मध्ये? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये हे 3 किंगडम स्टडी करायचे आपल्याला. कोणते कोणते किंगडम? बोलत चला. मोनेरा दुसरा, प्रोटिस्टा तिसरा, बोलत चला. बोलले नाही तर माता राणी पाप लगाएंगी. सगळ्यांनी आन्सर करत चलायचे. बरोबर, किंगडम फंगस है ना. तर 3 किंगडम आपल्याला स्टडी करायचे. आर यू रेडी टू स्टडी द 3 किंगडम्स? 3 किंगडम स्टडी करायचे. तर 1 बाय 1 आपण स्टडी करू. हा टेबल तुम्हाला पाठ करायला सांगितला होता मी. यस है ना. या टेबलवर भरपूर एमसीक्यू येतात. इम्पॉर्टंट आहे टेबल. काढायला सांगितलं होता, ड्रॉ करायला सांगितलं होता. काढलाय का? ड्रॉ केलाय का कोणी? कोणी ड्रॉ केलाय? दाखवा. शो शो मी. कोणी ड्रॉ केला टेबल? चेक करतोय मी. यस, टेबल काढायला लागेल, मेहनत घ्यायला लागेल. गुड. टेबल काढलाय. तू विसरली का काढलाच नाही? दुसऱ्या वेळेत काढलाय का? गुड, व्हेरी गुड. तू नाही काढला? इकडे बॉईज मध्ये कोणीच नाही काढलं? काढलाय पण घरी आहे. उद्या दाखवा ज्यांनी साईन नाही घेतली, उद्या घेऊन या. बरोबर, साइन घ्या. टेबल निकालना है. क्या है टेबल में? क्या? पता नहीं. अरे कल हो गया ना, सिखाया ना टेबल. ध्यान दे. बरोबर. तर यस या टेबलवर काय? यस अंडरस्टँड करा. या टेबल मध्ये काय दिलंय है ना. तर 5 किंगडम त्यांचे कॅरेक्टरिस्टिक, हा टेबल जरी केला तुम्ही तरी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये समजेल. हेच आपल्याला पुढे डिटेल मध्ये बघायचं आहे. यस है ना. वेन वी टॉक अबाउट दिस टेबल, तर 5 किंगडम आहे आणि 5 पॉइंट डिफरन्सिएशन. तर सिमिलॅरिटी वेगवेगळ्या किंगडम मध्ये, डिफरन्सेस वेगवेगळ्या किंगडम मध्ये, सगळं समजेल तुम्हाला या टेबल मध्ये. इम्पॉर्टंट आहे. यस आपण बघतोय कोणते 5 पॉइंट? सेल टाइप, सेल वॉल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन है ना. या ठिकाणी बॉडी ऑर्गनायझेशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन, या 5 पॉइंट वर 5 किंगडम आहे. सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस. तर मला सांगा यस है ना प्रोकॅरियोट फक्त कोण आहे? मोनेरा. बाकी सगळे कसे? युकॅरियोट. काय अवघड आहे याच्यामध्ये? काहीच नाही. बाकी 4 किंगडम सारखे आहे या कॅटेगरीमध्ये सेल टाइप. फक्त वेगळा कोण आहे? मोनेरा. आणि म्हणजे वेगळे आहेत, युनिक आहेत, एक्सेप्शन आहेत, डिफरंट आहेत, त्यांच्यावरच तर क्वेश्चन येईल. त्यांच्यावरच क्वेश्चन येईल. सिमिलर वर येणार नाही. 4 किंगडम सिमिलर, एक वेगळा आहे. मग कोणता वेगळा आहे? यस या ठिकाणी मोनेरा. मोनेराच्या सगळ्या सेल एकतर युनिसेल्युलर आहे, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, त्यांना कोण नाहीये? न्यूक्लियस नाही. तर या यस आपण ज्या सगळ्या सेल स्टडी करणार आहे युनिसेल्युलर आहे, विदाउट न्यूक्लियस, विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यांना न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीये, त्यांना न्यूक्लियस नाहीये, त्यांना काहीच नाहीये, फक्त सेल आहे. प्रिमेटिव्ह सेल, आधीची सेल. सगळ्यात आधी पृथ्वीवर कोणती सेल बनली असेल तर दॅट इज प्रोकॅरियोट, मोनेरा. है ना. जेव्हा पृथ्वीवर कोणी नव्हतं है ना, तेव्हा कोणाचं राज्य होतं पृथ्वीवर? है ना, मोनेरन्स. आणि मी तुम्हाला सांगितलंय आज सुद्धा, डोंट फील अलोन. बोललो ना काल तुम्हाला मी, है ना, जीवनात कधीही एकटं वाटून देऊ नका. बरोबर, यस है ना. तुमच्या आजूबाजूला हजारो करोडो मोनेरन्स आहे. बरोबर, आपल्या आजूबाजूला दिसता नाही आपल्याला, पण आपल्या आजूबाजू आहे मोनेरन्स. आज आपण स्टडी करणार आहे है ना, की जे इनविजिबल सेल्स आहेत आपल्या आजूबाजूला, मोनेरन्स. तर ते कोणते? सेल वॉल मध्ये सगळे डिफरंट आहे. बरोबर, सेल वॉल मोनेराची कशी बनली आहे? पॉलिसॅकराइड आणि अमायनो ऍसिड, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनची. बरोबर, यस
सेल वॉल प्रोटिस्टामध्ये काहींना आहे, काहींना नाही आहे. युनिक पॉईंट आहे. बरोबर. यस, फंगायमध्ये सेल वॉल कशाची बनलेली आहे? कायटीन अँड पॉलिसॅकराइड. कायटीन पण पॉलिसॅकराइडच आहे, पण मेन या ठिकाणी कायटीन. फंगसमध्ये जी बनते ती कशाची बनते? कायटीनची. समजतंय का? बरोबर. यस, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्लांटमध्ये जी सेल वॉल आहे रिजिड, बरोबर, टफ सेल वॉल, तर ती कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज. ध्यानात घ्यायचं सर्व. आणि अॅनिमल सेलमध्ये, आपल्या सेलमध्ये सेल वॉल आहे का? नाहीये. आपलं फक्त सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेनवर सेल वॉल या ठिकाणी नाही. समजतंय? सेल वॉल अब्सेंट आहे. क्लिअर. न्यूक्लियर मेम्ब्रेन सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, कोणामध्ये अब्सेंट आहे? भावेश, इधर ध्यान देना. फिर बोलता है मेरे को पता नहीं. इधर ध्यान देना. क्या सोच रहा है? क्या विचार चल रहे तेरे मन में? सब विचार निकाल दे, इधर ध्यान दे. है ना? यस, न्यूक्लियर मेम्ब्रेन आपण या ठिकाणी म्हणतो सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, कोणामध्ये अब्सेंट आहे? मोनेरा. कारण मोनेराच्या सेल कशा आहे? युनिसेल्युलर, युनिसेल्युलर आणि विदाउट विदाउट न्यूक्लियस. युनिसेल्युलर आणि विदाउट न्यूक्लियस. समजतं सर्वांना? नंतर आपण बघतोय बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन, यस, आपण या ठिकाणी बघतोय बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलर आहे. है ना? सगळ्यांमध्ये जवळजवळ इनिशियल मोनेरा प्रोटिस्टा. नंतर फंगस मध्ये कसं आहे? है ना? टिश्यू लेवल. बरोबर. सेल पासून काय बनलंय? टिश्यू लेवल. कारण आता मल्टी मल्टी सेल आहे तर टिश्यू बनतील. आणि मग प्लांट मध्ये काय डेव्हलप झालंय? ऑर्गन. है ना? आणि मग या ठिकाणी अॅनिमल मध्ये काय डेव्हलप झालंय? ऑर्गन सिस्टीम. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन है ना? पहिले सेल्युलर आहे, फक्त सेल सिंगल सेल आहे, सेल्युलरच असणार आहे, काही संबंध नाही टिश्यूचा ऑर्गनचा. बरोबर. फंगस मध्ये टिश्यू आहे कारण मल्टी सेल्युलर आहे. आणि प्लांट मध्ये ऑर्गन आहे. आणि अॅनिमल मध्ये काय आहे? ऑर्गन सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम. हे आपल्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम. प्लांटकडे नाहीये. या प्लांटमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम असते का? ब्लड असतं का? नाही. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे का? नाही. एक्सक्रिटरी सिस्टीम आहे का? नाही. तर ते अॅनिमल मध्ये बघ. समजतंय? म्हणून बॉडी ऑर्गनायझेशन. आणि लास्ट या ठिकाणी मोड ऑफ न्यूट्रिशन. तर ऑलमोस्ट सगळे कोण आहे? ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक. मिनिंग तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तर यस, मोनेरा ऑटोट्रॉपिक आहे, हेट्रोट्रॉपिक आहे. है ना? प्रोटिस्टा ऑटोट्रॉपिक आहे, हेट्रोट्रॉपिक आहे. फंगाय फक्त हेट्रोट्रॉपिक. प्लांट फक्त ऑटोट्रॉपिक आहे. आणि अॅनिमलिया परत हेट्रोट्रॉपिक आहे. पण फरक आहे फंगस मध्ये आणि अॅनिमल मध्ये. बरोबर. है ना? तर ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. सो यस, आता पहिला किंगडम, फर्स्ट किंगडम कोणता किंगडम आहे? मोनेरा. मोनेरा किंगडम. बॅक्टेरिया, युनिसेल्युलर बॅक्टेरिया, असे बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये. नॉट वेल डेव्हलप न्यूक्लियस, नॉट वेल डेव्हलप न्यूक्लियर मेम्ब्रेन, काहीच नाहीये. बरोबर. प्रिमेटिव्ह फॉर्म ऑफ बॅक्टेरिया. है ना? या ठिकाणी पृथ्वीवर जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा कोण होते? मोनेरन्स. है ना? बरोबर. सातबाऱ्यावर आपलं नाव आहे, मग आपली जमीन झाली का ती? नाही. आपल्या आधी पण कोणीतरी होते, आपल्या नंतर पण कोणीतरी राहणार आहे. ह्युमन बिंग आहे ना, टेम्पररी आहे आपण. आणि ते भांडणं करता, जीव घेता. है ना? सातबाऱ्याच्या जमिनीसाठी, प्लॉट साठी. हा प्लॉट माझा है ना? आपलं नाही आहे ते. बरोबर. यस, अंडरस्टँड करा. टेम्पररी आहे तुमच्या नावावर. तर आपण या ठिकाणी बघतोय यस मोनेरन्स बद्दल. वेन वी टॉक अबाउट मोनेरन्स बॅक्टेरिया, यस, है ना? तर बॅक्टेरिया बद्दल जेव्हा आपण बोलतोय, दे आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. मी अबंडंटचा मिनिंग सांगितला होता. अबंडंटचा मिनिंग काय? मोस्ट अबंडंट मायक्रोब आहे. कोणते? मोनेरन्स. है ना? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. अबंडंटचा मिनिंग काय सांगितलं होतं? काल सांगितलं होतं मी मिनिंग. अबंडंट म्हणजे काय? अबंडंट म्हणजे एनॉर्मस. मराठीमध्ये भरपूर. है ना? खूप सारे. है ना? प्लेंटी. बरोबर. तर आपण या ठिकाणी काय म्हणतोय? मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिझम. सगळ्यात जास्त ऑर्गॅनिझम कोणते? तर यस, या ठिकाणी आपण बघतोय मायक्रोब्स. समजतंय का? चला एक क्वेश्चन विचारतो. असंच टाइमपास. टाइमपास है ना? बरोबर. सपोज एक बीकर आहे, त्याच्यामध्ये आपण एक बॅक्टेरिया टाकला. ठीक आहे. तो रिप्रोड्यूस करतो, एकाचे दोन होतात. त्याला लागतो वेळ किती? 1 मिनिट.
त्याला किती किती व्हेरी गुड किती 6 मिनिट व्हेरी गुड किती 6 मिनिट व्हेरी गुड एक्सलंट अप्रिशिएट किती काय फोन करणार व्हेरी गुड बरोबर आहे ना 6 मिनिट काय म्हणते तू मग हा हा हा. म्हणजे किती मिनिट लागतील कन्सेप्ट बरोबर आहे आन्सर बरोबर येत नाही कन्सेप्ट बरोबर आहे आन्सर बरोबर येत नाही कन्सेप्ट बरोबर आहे आन्सर कोण समजलं किती मिनिटं लागतील हा दॅट इज द आन्सर क्लॅप फॉर द आन्सर करेक्ट आहे 6 मिनिटं कस काय लागतील डबल होत आहे ना ते डबल होत आहे ना जर आपण म्हटलं या ठिकाणी यस समजलं का सगळ्यांना अजूनही नाही समजलं त्यांना सांग त्यांना समजलं ना बरोबर है ना यस जर ते आपण असं अज्युम करू 11 मिनिटात अर्ध भरलं विक आणि मग डबल झाले नेक्स्ट 1 मिनिटात काय होतील डबल होतील आणि मग 12व्या मिनिटाला काय होऊन जातील पूर्ण भरून जातील समजलं का समजलं का आता समजलं सर्वांना दिमाग की बत्ती जली जली का सबकी तर यस आपण या ठिकाणी काय म्हणतो 11 मिनिटापर्यंत ते अर्ध भरेल आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये डबल होऊन जातील सगळे डबल होऊन जातील म्हणजे काय पूर्ण होऊन जातील बरोबर तर दॅट इज द थिंग दॅट इज द आन्सर है ना या ठिकाणी किती मिनिटं लागतील 12 मिनिटात जर भरतोय आणि 1 मिनिटात डबल होतंय तर 12 - 1 दॅट इज 11 मिनिट्स किती मिनिटं लागतील 11 मिनिटं 6 मिनिटं नाही 12 मिनिटात पूर्ण भरलं मग अर्ध भरायला 6 मिनिटं लागेल 6 मिनिटं नाही लागणार किती लागतील 11 मिनिटं लागेल 11 मिनिटापर्यंत अर्ध भरेल आणि मग 12व्या मिनिटाला पूर्ण भरून जाईल समजतंय का कन्सेप्ट बरोबर है ना जस्ट विचारला आय एम किडिंग पण मग या ठिकाणी अंडरस्टँड करा आपण कोणाबद्दल स्टडी करतोय मायक्रोब्स बद्दल बॅक्टेरिया बद्दल आणि पृथ्वीवर सगळ्यात जास्त कोण आहे बॅक्टेरिया मोनेरन्स बरोबर मोस्ट अबंडंट कलर चेंज म्हणजे काय एमसीक्यू है ना क्वेश्चन तुम्हाला येईल लाईन टू लाईन क्वेश्चन येईल है ना या मदर अर्थवर पृथ्वीवर सगळ्यात जास्त ऑर्गॅनिझम कोणते प्रेझेंट आहे मग ऑप्शन येईल तुम्हाला ऑप्शन येईल ह्युमन बिंग्स बरोबर यस है ना या ठिकाणी प्लांट्स बरोबर आणि मग या ठिकाणी फंगस आणि मग ऑप्शन येईल बॅक्टेरिया काय येईल त्याचा आन्सर बॅक्टेरिया त्याचा आन्सर काय आहे बॅक्टेरिया बॅक्टेरिया पण कोणते मोनेरा बरोबर बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरिया प्रोकॅरियोट है ना बॅक्टेरिया बरोबर युकॅरियोट काय आन्सर येईल बॅक्टेरिया प्रोकॅरियोट सगळ्यात जास्त क्लिअर आहे बरोबर हे सर्वात आधी होते हे आता पण सर्वात जास्त आहे आणि नंतर पण हेच राहणार आहे कोण प्रोकॅरियोट्स पण दिसत नाही बरोबर दिसत नाही पण दिसत नाही म्हणजे ते नाही असं आहे का नाही आहेत बरोबर यस आपण या ठिकाणी बघतोय हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन हँडफुल ऑफ सॉइल है ना स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आता एक मुवमेंट सुरू झाली हँडवॉश जेवायच्या आधी काय करायचं हँडवॉश है ना बरोबर क्लास संपला घरी गेले तुम्ही काय करायचं पहिले हातपाय धुवायचे प्रॉपर है ना मस्त आहे का लहानपणी खेळून आले तर मग काय करायचे प्रॉपर हातपाय धुवायचे बरोबर असं आपण का म्हणतो कारण यस हँडफुल ऑफ सॉइल मध्ये किती किती मायक्रोब्स आहे थाउजंड हंड्रेड्स हजारो हजारो बॅक्टेरिया असतात आणि एखादा खराब असला तर मग 1000 बॅक्टेरिया 999 चांगले पण एखादा खराब आहे त्याच्यामुळे आजारी पडून जाल समजताय का मी काय बोलतोय बरोबर दे ऑल्सो लिव्ह इन एक्स्ट्रीम हॅबिटॅट दे ऑल्सो लिव्ह इन एक्सट्रीम हैबिटेट सच एज हॉट स्प्रिंग्स यू कैन नॉट इमेजिन कि वहां भी कोई रह सकता है ना 300 डिग्री 400 डिग्री सेल्सियस टेम्परेचर आहे हॉट स्प्रिंग्स मध्ये गरम पाण्याचे झरे है ना डेझर्ट मध्ये आपण बघतोय स्नो 0 डिग्री मायनस मायनस मध्ये टेम्परेचर आहे डीप ओशन्स तिथे सुद्धा कोण आहे बॅक्टेरिया आहे तिथे सुद्धा कोण आहे प्रोकॅरियोट आर यू गेटिंग माय पॉईंट यस आपण या ठिकाणी बघतोय मेनी आर पॅरासाइट पॅरासाइटचा मिनिंग सांगितलं होता मी काय सांगितलं होता काल कोण बताय का व्हॉट इज पॅरासाइट पॅरासाइट म्हणजे काय बरोबर
यस 2 3 4. हा आता येतोय का रिया आवाज? कॅन यू हिअर मी? पण आता रियाज आहे की नाही काय? आय थिंक आता येतोय आवाज आहे ना? ओके. सो नाऊ आपण या. ओके गुड. हा तर असं मेसेज करून द्यायचा रिया आवाज येत नसेल पीपीटी दिसत नसेल तर. ओके. सो नाऊ आता आपण या ठिकाणी नेक्स्ट स्लाइड वर मूव्ह ऑन करतोय. पहिली स्लाइड आपली झाली. पहिल्या स्लाइड वर काय समजलं आपल्याला? बॅक्टेरिया कसे मोस्ट अबंडंट. अजून काय समजलं आपल्याला? यस या ठिकाणी है ना हँडफुल ऑफ सॉइल मध्ये हजारो बॅक्टेरिया आहे. इम्पॉर्टंट एक्स्ट्रीम हॅबिटॅट जिथे कोणी राहू शकत नाही तिथे कोण राहतं? बॅक्टेरिया. बरोबर हॉट स्प्रिंग्स मध्ये, डेझर्ट मध्ये, स्नो मध्ये, डीप ओशन्स मध्ये. आणि बॅक्टेरिया मोस्टली कसे आहेत? पॅरासाइट. कोणती गोळी घ्यायची आज? अल्बेंडाझोल. बरोबर है ना? यस. नाऊ आपण या ठिकाणी बघतोय नेक्स्ट थिंग है ना बेस ऑन द शेप बॅक्टेरिया आर ऑफ 4 टाइप्स. तर त्यांचा शेप कसा आहे याच्यावर बॅक्टेरियाचे 4 प्रकार पडतात. कोणते कोणते 4 प्रकार आहे? है ना कोणते कोणते 4 प्रकार आहे? यस पहिला प्रकार कोणता आहे? कोकस. पहिला प्रकार कोणता आहे? कोकस. है ना फर्स्ट प्रकार कोणता आहे? कोकस. यस अंडरस्टँड करा. कोकस म्हणजे काय? कोणता शेप आहे? वेगवेगळ्या शेपचे बॅक्टेरिया. कोकस म्हणजे काय? सर्क्युलर, राऊंड, है ना ओव्हल शेप, सर्क्युलर शेप. तर जेव्हा बॅक्टेरियाचा असा शेप असेल सर्क्युलर तर त्याला आपण काय म्हणतोय? कोकस. स्पेरिकल. कोणता वर्ड आहे? स्पेरिकल, सर्क्युलर है ना. बरोबर स्पेरिकल असेल, ओव्हल असेल है ना, राऊंड असतील, स्पेरिकल असेल, सगळ्यांसाठी कोणता शब्द आहे? कोकस. ठीक आहे. नंतर सेकंड सेकंड कसा आहे? बॅसिलस. बॅसिलसचा मिनिंग काय? रॉड शेप है ना, रॉड शेप है ना, रॉड. बरोबर तर दॅट इज बॅसिलस. सपोज हा रॉड आहे आता माझ्याकडे. असा जर बॅक्टेरियाचा शेप असेल, एवढा मोठा नसतो बॅक्टेरिया पण मग शेप शेप समजून घ्या, बॅक्टेरिया नाही. बरोबर हा रॉड शेप आहे, रॉड शेप. तर हा कोणता आहे? बॅसिलस. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट इज व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी विब्रियम. विब्रियम. विब्रियम म्हणजे काय? कॉमा शेप. वेगवेगळ्या प्रकारच्या शेपचे बॅक्टेरिया आहे. कॉमा शेप. बरोबर तुम्ही कॉमा काढतात एखाद्या सेंटेन्स मध्ये तर असा बॅक्टेरियाचा शेप आहे. बरोबर वेगवेगळ्या शेप आहे. राऊंड आहे ना, रॉड आहे, रॉड शेप, नंतर कॉमा, सी शेप. बरोबर आणि स्पिरिलियम. स्पिरिलियम म्हणजे काय? स्प्रिंग शेप, स्पायरल. तर 4 शेप आहे. कोणते कोणते? कम ऑन टेल मी. कोकस राऊंड शेप दुसरा, बॅसिलस म्हणजे रॉड शेप तिसरा, विब्रियम म्हणजे कॉमा शेप आणि लास्ट स्पायरल. लास्ट कोणता शेप आहे? स्पायरल म्हणजे स्प्रिंग शेप. तर जेवढे पण बॅक्टेरिया आहे हजारो करोडो, 4 पैकी एक शेप असेल बॅक्टेरिया है ना. आता तुम्ही नेकेड आयने बघू शकत नाही पण जर तुम्ही मायक्रोस्कोप, आपल्याकडे आहे मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा आपण स्लाइड करू आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया उद्या परवा दाखवतो तुम्हाला बॅक्टेरिया, तर 4 पैकी एक शेप असेल है ना. एक तर राऊंड असेल किंवा रॉड असेल किंवा मग कॉमा शेप असेल किंवा मग स्पायरल शेप असेल. या 4 सोडून 5वा शेप नाहीये. बरोबर कशाचा? बॅक्टेरिया है ना. तर यस बेसिक 4 शेप है ना. सिंपल थिंग झाली. आता यस इंटरेस्टिंग थिंग. आता आपण या ठिकाणी जाऊ स्ट्रक्चरवर. मोनेरा जे आपल्या आजूबाजूला बॅक्टेरिया आहे त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे? मोनेरन्स बॅक्टेरिया. यस है ना. बॅक्टेरियल स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल. बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कसं आहे? खूप सिंपल है ना. बिल्कुल सिंपल है. बॅक्टेरियल स्ट्रक्चर इज व्हेरी सिंपल बट दे आर कॉम्प्लेक्स इन बिहेवियर है ना. शेप कसा आहे बॅक्टेरियाचा? एकदम सिंपल आहे माझ्यासारखा. बरोबर पण बिहेवियर कसं आहे? तुमच्यासारखं कॉम्प्लेक्स. बरोबर. सो यस आपण या ठिकाणी काय म्हणतो? बॅक्टेरियलचं बिहेवियर कसं आहे? कॉम्प्लेक्स इन बिहेवियर अँड शो मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. बरोबर मेटाबॉलिक डायव्हर्सिटी दाखवेल. वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक रिएक्शन्स होतील. डायव्हर्सिटी म्हणजे है ना. यस आपण या ठिकाणी काय मिनिंग सांगतो डायव्हर्सिटीचा? मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. इथे डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. तर वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक रिएक्शन होतील, कॅटाबॉलिक, अनाबॉलिक. सम बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया जे आहेत मोनेरन्स, दे आर ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? ऑटो म्हणजे रिक्षा नाही होत. ऑटो म्हणजे सेल्फ. ऑटो म्हणजे सेल्फ. बरोबर. ट्रॉपिक म्हणजे प्रिपेअर देअर ओन फूड. तर ते स्वतःचं फूड तयार करतात. बरोबर समजताय का? है ना. गर्ल्स म्हणतील सर आम्ही पण आमचं फूड बनवतो. तसं नाही. बरोबर दॅट इज कुकिंग. दे आर डिफरंट. बरोबर. हे काय या ठिकाणी सिंथेसाइज फूड फ्रॉम द इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट. बरोबर इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट है ना. इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट असेल CO2. यस आपण या ठिकाणी बघतो वॉटर. तर यांच्यापासून त्यांचं फूड बनवतील है ना. दे आर ऑटोट्रॉपिक. दे आर प्रिपेअरिंग देअर फूड. तर काही बॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक आहे. आपण फूड बनवू शकतो का ह्युमन बिंग? नो. आपण हेट्रोट्रॉपिक आहे. पण बॅक्टेरिया है ना सिंगल सेल आहे तरी पण ऑटोट्रॉपिक आहे. आणि मग काही मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉप्स है ना. मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉप्स आपल्यासारखे है ना. यस दे डू नॉट सिंथेसाइज द फूड बट डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम
है ना, और अँड डेड ऑर्गॅनिक मॅटर फॉर फूड. तर दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून फूड ऑप्टेन करतील आपल्यासारखं, किंवा एक स्टेप पुढे है ना, डेड ऑर्गॅनिझम पासून पण फूड ऑप्टेन करतील. मी एक वर्ड दिला होता, डेड ऑर्गॅनिझम पासून जेव्हा ते फूड ऑप्टेन करतात त्याच्यासाठी एक वर्ड दिला होता. यस, एक्सलेंट. कोणता वर्ड आहे तो? ऍप्रिसिएट. करेक्ट आहे. कोणता वर्ड आहे? सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट म्हणजे काय? इटिंग डेड अँड डिके. बरोबर है ना. तर जे सडलेल्या गोष्टी आहे, कुजलेल्या गोष्टी आहे, मेलेल्या गोष्टी आहे, तर त्यांच्यापासून है ना या ठिकाणी ते काय करतील? फूड ऑप्टेन करतील. आणि यस, वी आर थँकफुल की ते त्यांच्यापासून फूड ऑप्टेन करतात. नाही तर काय झालं असतं? काय झालं असतं नाही तर? डेड बॉडीज है ना या ठिकाणी. जर कोण नसतं मोनेरन्स, जर कोण नसतं बॅक्टेरिया, तर सगळीकडे या ठिकाणी घाण दुर्गंध पसरली असते कोणाची? डेड बॉडीजची. अॅनिमल असतील, प्लांट असतील, ह्युमन्स असतील, जर ते मेले आणि त्यांच्यावर या ठिकाणी तसेच राहून गेले असते ते. बरोबर. पण मग त्यांना नष्ट करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी? बॅक्टेरिया. क्लिनिंग एजंट आहे, क्लिन्सिंग एजंट आहे. समजतंय का? तर या स्लाइडवर काय समजलं आपल्याला? स्ट्रक्चर सिम्पल आहे पण बिहेवियर कॉम्प्लेक्स आहे. ते ऑटोट्रॉपिक पण आहे, स्वतःचं फूड स्वतः तयार करतील. ते हेट्रोट्रॉपिक पण आहे, दुसऱ्यापासून फूड ऑप्टेन करतील. एक स्टेप पुढे, डेड अँड डिके पासून पण या ठिकाणी फूड ऑप्टेन करतील. आणि मग हे जे बॅक्टेरिया आहेत, तर यस, यांचे आता आपण या ठिकाणी काय अंडरस्टँड करतोय? बोलत चला, टाइप्स. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट द टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. दोन प्रकार पडतील. कोणते दोन प्रकार पडतील? पहिला आहे, मागच्या वर्षी विचारलं होतं मी, है ना, मोनेराचे प्रकार सांग. एक जण म्हणे काय? आर्ची. आर्ची नाही येते. एक तर पूर्ण रीड करा, अर्धने. इट इज आर्की बॅक्टेरिया. काय आहे? इट इज आर्की बॅक्टेरिया. यस. पहिला टाईप कोणता आहे? आर्की बॅक्टेरिया. आर्कीचा मिनिंग काय असतो? ARCHAE, है ना. काय ते? आर्की. आर्कीचा मिनिंग काय आहे? एन्शियंट. एन्शियंट म्हणजे सबसे पहले, जहां कोई, जब कोई नहीं था तब कौन थे? द मोनेरन्स. है ना. हे सर्वात आधीचे आपले अँसेस्टर आहे, आपले पूर्वज आहे. बरोबर. यस. आर्की बॅक्टेरिया. आणि त्याचे तीन प्रकार पडतात, है ना. हॅलोफाइल्स, थर्मोफाइल्स, थर्मोऍसिडोफाइल, अँड देन मिथॅनॉल. समजलं? पहिला टाईप कोणता? सगळ्यांनी बोलायचं. पहिला टाईप कोणता? आर्की बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरियाचे तीन प्रकार पडतात. पहिला हॅलोफाइल्स, दुसरा थर्मो ऍसिडोफाईल. बोलत चला, माता रानी पाप लगाएंगी. सगळ्यांनी बोलायचं. थर्मो ऍसिडोफाईल. तिसरा, हा, मिथॅनोजन. पापी बनू नका. बरोबर. तिसरा कोणता आहे? मिथॅनोजन. नाव सेकंड टाईप. सेकंड टाईप कोणता? यू बॅक्टेरिया. यूचा मिनिंग आहे ट्रू. यूचा मिनिंग आहे ट्रू म्हणजे आजचे बॅक्टेरिया. बरोबर. मॉडर्न बॅक्टेरिया, है ना. तर बॅक्टेरियामध्ये पण काय? जुने आणि नवे. बरोबर. है ना. ओल्ड अँड न्यू. बरोबर. है ना. आर्की बॅक्टेरिया म्हणजे जुने, आणि यू बॅक्टेरिया म्हणजे मॉडर्न बॅक्टेरिया. आणि यू बॅक्टेरियाचे दोन प्रकार पडतात, ऑटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स. ऑटोट्रॉप मध्ये पण फोटोसिंथेटिक, किमोसिंथेटिक. म्हणजे जे CO2 घेतील, वॉटर घेतील आणि सनलाइट घेतील, बरोबर, आणि फूड तयार करतील, त्यांना आपण काय म्हणतोय? फोटोसिंथेटिक. समजतंय का? सूरज अंकल के किरण, है ना, त्यांच्यापासून एनर्जी ऑप्टेन करतील, त्याला आपण काय म्हणतोय? फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप. आणि किमोसिंथेटिक. किमोसिंथेटिक म्हणजे काय? तर केमिकल रिएक्शन्स, है ना. सोलार एनर्जीवर डिपेंड नाहीये. कशावर डिपेंड आहे? केमिकल रिएक्शन. किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप. हेट्रोट्रॉप. हेट्रोट्रॉपचे दोन प्रकार पडतात, पॅरासाइट आणि सॅप्रोफाइट. आय थिंक माहिती तुम्हाला. पॅरासाइट म्हणजे सांगितलंय मिनिंग मी. पॅरासाइट म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असणारे, पण ते पण हेट्रोट्रॉप पण झालं. पॅरासाइट म्हणजे काय? दे लिव्हिंग इन अ हॉस्ट. दे आर गोइंग टू ऍब्सॉर्ब द न्यूट्रिशन फ्रॉम द हॉस्ट. हॉस्ट मधून न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणारे. तुम्हाला सांगितले मी ट्रीटमेंट, अल्बेंडेझॉल, है ना, या पॅरासाइटला मार दो. बरोबर. अल्बेंडेझॉल घ्या, पॅरासाइट मरून जातील. तुमचे न्यूट्रिशन ते नाही घेणार. नाही तर मग खाल तुम्ही काजू बदाम, पण ते जातील कुठे? पॅरासाइट्स. समजतंय का? बरोबर. यस. काचा बदाम नाही म्हटलं, म्हणजे असं काजू बदाम म्हटलं. बरोबर आहे ना. बरोबर. तर यस, आपण या ठिकाणी बघतोय नेक्स्ट थिंग. यस, हिअर वी कॅन से नेक्स्ट किंगडम मोनेरा, आर्की बॅक्टेरिया. तर आपण तीन प्रकार बघतोय. पहिले हॅलोफाइल्स, थर्मोऍसिडोफाइल्स, अँड देन तिसरा कोणता होता? मिथॅनॉल. तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जाऊ आपण, है ना. आर्की बॅक्टेरिया बद्दल. दे लिव्ह इन हार्शेस्ट हॅबिटेट. हार्शेस्ट म्हणजे काय? हार्शेस्ट. हार्शेस्ट हॅबिटेट काय म्हटलं एनसीआरटीने? दे आर लिव्हिंग इन हार्श. हार्शेस्ट म्हणजे अशी या ठिकाणी कंडिशन जिथे आपण इमॅजिन पण नाही करू शकत की कोणी लाईफ राहू शकेल तिथे, है ना. तर यस, दे आर लिव्ह इन हार्शेस्ट हॅबिटेट सच एज एक्स्ट्रीम साल्टी एरिया. हॅलोफाईल.
बरोबर, की जिथे खूप सारं पाणी आहे, डेड सी, बरोबर, आणि पाण्यामध्ये खूप सारे क्षार आहे, मीठ आहे, अशा ठिकाणी यस आपण समुद्राचं पाणी पिऊन जिवंत राहू शकतो का? नाही. समजतंय? पण यस हे त्या ठिकाणी राहतात, बरोबर, हॅलोफाईल्स जिथे एक्स्ट्रीम साल्ट आहे, खूप जास्त साल्ट आहे, हॉट स्प्रिंग्स है ना, थर्मो ऍसिडोफाईल, अँड देन मार्शी एरिया, मिथॅनोजन्स. मार्शी एरिया म्हणजे मार्शी एरिया म्हणजे दलदल, दलदलीचा भाग. दलदलीमध्ये राहू शकतो का आपण? नाही. जिथे गारा आहे, बरोबर है ना. यस, अंडरस्टँड करा कन्सेप्ट काय. तर सपोज आपण म्हणतो हे बॅक्टेरिया आहे ना, सपोज आपण राहतो एका घरात. सपोज कन्सेप्ट काय आहे, आपण एका घरात राहतो. तर तुम्हाला घर पण काढता नाही येत. ठीक आहे, आता जाऊ द्या तर, है ना. तर आपण एका घरात राहतो. पण मग यस अंडरस्टँड करा, या घरावर काय केलंय आपण, कोटिंग कोटिंग करून टाकलंय. आणि आता बाहेर कशी कंडिशन असो, आपल्याला काय फरक पडणार आहे का? नाही. बाहेर किती पण टेम्परेचर राहू द्या, 300-400, पण कोटिंग मजबूत आहे, आपण आतमध्ये मजेत आहे. बाहेर किती पण थंडी राहू द्या, काही फरक पडणार आहे का आपल्याला? नाही. कोटिंग केलंय आपण, पॉवरफुल कोटिंग, बरोबर है ना. तर तसंच कोटिंग यस या ठिकाणी मुरामिक ऍसिड, कशाचं? मुरामिक ऍसिड है ना, असं या ठिकाणी एक कोटिंग आहे कोणावर? या बॅक्टेरियाच्या है ना, या ठिकाणी सेल वॉलवर. आणि मुरामिक ऍसिडचं कव्हरिंग आहे, त्याच्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही. कंडिशन किती हार्श राहू द्या, बरोबर. हॅलोफाईल्स म्हणजे काय? एक्स्ट्रीम साल्ट. थर्मो ऍसिडोफाईल म्हणजे काय? हॉट स्प्रिंग्स, 300-400 डिग्री, बरोबर. मुरामिक ऍसिडचं कव्हरिंग आहे ना, समजतंय का? यस या ठिकाणी मिथॅनोजन्स, मार्शी एरिया, दलदलीचा भाग राहू द्या, काही फरक पडत नाही, है ना. कोणती पण कंडिशन राहू द्या, त्यांना काही फरक पडत नाही. ते मजेत आहे बिलकुल, बरोबर. जिथे आपण इमॅजिन नाही करू शकत, कारण आपल्या बॉडीवर कव्हरिंग नाहीये कशाचं? मुरामिक ऍसिडचं. नाही तर आपण पण राहू शकलो असतो, पण नाहीये तसं, पण त्यांच्याकडे आहे, है ना. आर्की बॅक्टेरिया, कारण सुरुवातीला कंडिशन खूप हार्श होती, आता चांगली ऍटमॉस्फिअर पृथ्वीचं. जेव्हा बनला तेव्हा इट इज बॉल ऑफ फायर, आगीचा गोळा होता, बरोबर. कंडिशन अशी नव्हती, एन्व्हायरमेंट असं नव्हतं त्यावेळेस, जी हार्श कंडिशन होती त्यावेळेस ते सर्व्हाइव्ह करत होते. तर ते बाकी गोष्टी तर काहीच नाही त्यांना. आर्की बॅक्टेरिया हॅव डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर, है ना, जे मी सांगितलं तुम्हाला. सेल वॉल स्ट्रक्चर त्यांना डिफरंट आहे, बरोबर, फॉर देअर सर्व्हायवल इन एक्स्ट्रीम कंडिशन. आणि काय डिफरंट आहे मग आर्की बॅक्टेरियामध्ये? काय प्रेझेंट आहे सेल वॉलवर? मुरामिक ऍसिडची लेअर. मुरामिक ऍसिडची लेअर प्रेझेंट आहे, आणि डिफरंट सेल वॉल आहे, त्याच्यामुळे ते है ना या ठिकाणी आरामात राहतील एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये. मिथॅनोजन आर प्रेझेंट इन गट्स ऑफ रुमिनंट अॅनिमल आल्सो. यस, मिथॅनोजन कुठे प्रेझेंट होते? पहिले काय सांगितलं मी तुम्हाला? मार्शी एरिया, दलदलीच्या भागामध्ये. अजून ते कुठे प्रेझेंट आहे? गट ऑफ रुमिनंट अॅनिमल. गट म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमला, एलिमेंटरी कॅनलला आपण काय म्हणत असतो? गट. गट म्हणजे काय? यस, एलिमेंटरी कॅनल. समजतंय का? डायजेस्टिव्ह सिस्टीम है ना, तर त्याला आपण काय म्हणत असतो? गट. स्टमकचा जो भाग आहे, इंटेस्टाईनचा जो भाग आहे, त्याला काय नाव देतो आपण? गट. गट ऑफ रुमिनंट अॅनिमल. रुमिनंट अॅनिमल कोणता वर्ड आहे? रुमिनंट अॅनिमल. एक्झाम्पल काऊ, बफेलो. कोण सांगेल मिनिंग मला रुमिनंटचा? रुमिनंट अॅनिमल, तर त्यांच्या गटमध्ये, त्यांच्या इंटेस्टाईन मध्ये हे मिथॅनोजन आहे. गट ऑफ रुमिनंट अॅनिमल, एक्झाम्पल काऊज, रुमिनंट अॅनिमल आहे. बफेलो, रुमिनंट अॅनिमल म्हणजे, बरोबर काय? रवंथ करणारे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, व्हेरी गुड, बरोबर है ना. असे अॅनिमल जे काय करू शकतात? रवंथ म्हणजे काय असतो सर? रवंथ म्हणजे काय? रवंथ करणे म्हणजे पहिले खातील, खाऊन घेतील पहिले, परत रिटर्न या ठिकाणी है ना चावतील त्याला, बरोबर है ना. तर त्याला आपण काय म्हणतो? रवंथ करणे. आणि हे कोण करू शकतात? काऊज अँड बफेलो, रुमिनंट अॅनिमल. आणि त्यांच्या गटमध्ये कोण आहे? मिथॅनोजन, बरोबर. त्यांच्या गटमध्ये कोण आहे? मिथॅनोजन. आणि म्हणून, बरोबर, यस, त्यांचं जे गोबर आहे, शेण, कारण जेव्हा ते है ना या ठिकाणी त्यांचं वेस्ट रिमूव्ह करतील, एक्सट्रीट करतील, तर त्याच्यामध्ये कोण येतील? मिथॅनोजन, है ना. सो दे आर गॅस आपण म्हणून मध्ये काय टाकतात? शेण, बरोबर. का बरं? कारण त्याच्यामध्ये कोण आहे? मिथॅनोजन बॅक्टेरिया. ते काय तयार करतील? मिथेन गॅस. समजतंय का? बघितलंय का बायोगॅसचा प्लांट?